लाडक्या बहिणींनो, तुम्हाला पण हे अशा प्रकारचा एरर येतोय का? यामध्ये आपलं आधार कार्ड नंबर आपल्या यादीमध्ये समाविष्ट नाहीये, असा जर एरर येत असेल तर तुम्ही पाहू शकता या स्क्रीनवर. असा तुम्हाला जेव्हा तुम्ही केवायसी करता त्यावेळेस असा तुम्हाला मेसेज येत असेल तर घाबरून जाण्याचं काही कारण नाही. कारण सध्या जी साईट आहे खूप डाऊन आहे, त्यामुळे हा असा एरर येतोय. त्यासाठी त्याचं कारण काय आहे आपण ह्या व्हिडिओ मार्फत पाहणार आहोत. त्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला ह्या साईटला काळ्या अक्षरात सबस्क्राईब नाव त्यावरती क्लिक करा लाडक्या बहिणींनो, जेणेकरून तुम्हाला सबस्क्राईब करा आणि असेच महत्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील. नमस्कार, मी राहुल. तुम्हा सर्वांचं मराठी फार्मर या युट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत आहे. लाडक्या बहिणींनो, सध्या केवायसी जोरात चालू आहे, पण फक्त आणि फक्त 20% महिलांचेच केवायसी सक्सेसफुल झालेले आहे. कारण सध्या जी साईट आहे खूप डाऊन आहे, एरर चालू आहे. ती साईट ट्रॅफिक जास्त असल्यामुळे काहींचं ट्रॅफिक हाय दाखवतंय, त्यामुळे केवायसी होत नाहीये. काहींचे केवायसी होतीये तर काहींची होत नाही. रात्रीचे 1-2 नंतर वेबसाईट व्यवस्थित चालते, तर दिवसभर एकही केवायसी होत नाही. याचं कारण एकच आहे की त्या वेबसाईटवर येणारी ट्रॅफिक ही खूप मोठ्या प्रमाणात आहे महिलांची, त्यामुळे ही अशा प्रकारे एरर येत आहे. त्यातली त्यात आता काही महिला ज्या केवायसी करायला जात आहेत त्यांना एक अशा प्रकारचा मेसेज येत आहे की आपला आधार क्रमांक या लाडक्या बहिणी योजनेच्या यादीमध्ये समाविष्ट नाही, असा एरर येतोय रेड अक्षरामध्ये, लाल अक्षरामध्ये. तर महिलांनो, घाबरून जाण्याचं कारण नाहीये. कारण असा एरर फक्त आणि फक्त ट्रॅफिक जाम असल्यामुळे येत आहे. कारण वेबसाईट खूप हँग होतीये, वेबसाईट सध्या डाऊन आहे. त्यावरती आता 2 दिवस झालं ही वेबसाईट बंद आहे, त्यामुळे पण असा हा एरर येतो. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, घाबरून जाऊ नका. अजून भरपूर दिवस आहेत. 17-18 नोव्हेंबर आहे शेवट तारीख, त्यामुळे 10-15 दिवसानंतर तुम्ही पुन्हा प्रयत्न करा. कारण असा एरर येणार नाही. कारण हा एरर प्रत्येक महिलाला येतोय, तुम्हालाच एकट्याला येत नाही. हा प्रत्येक महिलाला हा एरर येत आहे. रात्री 2-3 नंतर केला तरी हा एरर 2 दिवस झालं येतच आहे. 1 तारखेपासून आज 3 तारीख आहे, आज पण एरर येत आहे. मी दुपारीच पाहिजे. त्यामुळे लाडक्या बहिणींना घाबरून जाऊ नका. तुमचं यादीमध्ये नाव आहे. जर तुम्ही केवायसी करताय, तुम्हाला ओटीपी येतोय, तर तुमचं नाव किंवा तुमचा आधार क्रमांक त्या यादीमध्ये आहे. तुमचा यादीमध्ये आधार क्रमांक आहे, त्यामुळेच तुमचा ओटीपी येत आहे. याचं हे मेन कारण आहे. त्यामुळे असा एरर येणं याचं कारण आहे की या वेबसाईटवर येणारी ट्रॅफिक, महिलांची ट्रॅफिक खूप आहे, त्यामुळे वेबसाईट क्रॅश होत आहे. त्यामुळे हा एरर येत आहे. कारण जर तुमचा आधार क्रमांक लाडकी बहीण योजनेच्या यादीमध्ये नसता तर तुम्हाला ओटीपीच आला नसता. हे एक महत्वाचा मुद्दा आहे. जर तुमचा आधार क्रमांक लाडकी बहीण योजनेच्या यादीत नसता तर तुम्हाला येणारा ओटीपी आलाच नसता. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, घाबरून जाऊ नका. तुमचं लाडक्या बहिणी योजनेमध्ये यादीमध्ये नाव आहे. त्यामुळे सध्या 2 ते 3 1 तारखेपासून वेबसाईट फुल क्रॅशमध्ये चालू आहे. त्यामुळे वेबसाईट सध्या वेबसाईटवरती गव्हर्नमेंट काम करतंय. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, घाबरून जाऊ नका. 1, 2, 3 संडेपर्यंत वेट करा. संडेच्या नंतर तुम्ही पुन्हा केवायसी करायला सुरुवात करा. तुमची केवायसी सक्सेसफुल होऊन जाईल. अशाच महत्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ आपल्या लाडक्या बहिणीपर्यंत शेअर नक्कीच करा. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा, लाईक करा आणि शेअर नक्कीच करा. धन्यवाद.